दर्शक हो नमस्कार, गुड मॉर्निंग. विदर्भमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. उजनी अपडेट 12 जुलै 2026 सकाळची स्थिती. उजनी धरण उपयुक्त पाणी पातळीत 50% भरण्याच्या अगदी जवळ आले. मात्र पाण्याची जी आवक आहे ती खूप कमी झाल्यामुळं धरणाला 50% गाठताना खूप दमछाक होती आहे. धरण सध्या 49.37% अशा स्थितीमध्ये आहे आणि दौंडजवळून 8177 क्युसेकनं पाणी उजनी जलाशयामध्ये मिसळत आहे. उजनीतील एकूण पाणीसाठा हा 90.11 TMCचा आहे. यातलं उपयुक्त पाणी हे 26.45 TMC इतकं आहे. धरण 49.37% अशा स्थितीमध्ये भरलं आहे. मागील वर्षी याच तारखेला म्हणजे 12 जुलै 2025ला धरण उपयुक्त पाणी पातळीमध्ये 94.30% इतकं भरलं होतं. मागच्या वर्षीपेक्षा जवळपास 45% पाणीसाठा हा कमी आहे. या पावसाळा हंगामात उजनी जलाशयावर एकूण 88 मिलीमीटर पावसाची नोंद ही आत्तापर्यंत झालेली आहे. आज पावसाची नोंद नाही. मागील 24 तासामध्ये उजनी जलाशयातील 4.80 मिलीमीटर म्हणजे 0.90 दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन हे नोंदलं गेलेलं आहे. दरम्यान वीर धरणामधनं जे पाणी सोडलं होतं ते सुद्धा आता पूर्णतः बंद करण्यात आलेलं आहे. केवळ कालव्यामध्ये पाणी हे सोडलं जात आहे. डावा आणि उजवा कालवा निरेचा हा दोन्ही कालव्यांमध्ये पाणी सोडलं जात आहे. नीरा खोऱ्यातील 4 धरणांमध्ये 30.54 TMC म्हणजे 63.19% इतका पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच धरणांमध्ये 74.17% पाणीसाठा होता. यंदा साधारणपणे 10% पाणी हे कमी आहे. नीरा देवघर धरण हे जे आहे ते 59.3% भरलं आहे. भाटघर 50.93, वीर 100% भरलेलं आहे. गुंजवणी धरण 60.69% भरलेलं आहे.